नमस्कार. ज्ञानाग्नीचेनी मुखे, जिणे जाळली कर्मे आशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. 46वी ज्ञानेश्वरी नित्य पाठातली ओवी, तशी ही 4थ्या गीतेच्या अध्यायातील ज्ञानेश्वरांची 105वी ओवी आहे. ज्ञानाग्नी सेनी मुखे, ज्ञानाच्या अग्नीच्या मुखावर जे असतात म्हणजे सतत आत्मज्ञानात असतात, ज्यांनी आपलं सगळं कर्मविपाकाच्या सिद्धांताच्या पलीकडे घेऊन गेलेले आहेत. सगळं जे कर्म करतात ते भगवंताला समर्पित होतात आणि ते मानवी सर्व दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम दर्जाचं काम असतं. तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ते जे लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, असं जे काम करतात, असं ज्यांचं कर्म असतं, 24 तास भगवंताची सेवा असते, त्यांना तू ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेले असं तू समज, असं स्पष्ट म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. हा जो पूर्ण सिद्धांत आला आहे तो यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधा, हा 4थ्या अध्यायातील 19वा जो श्लोक आहे की ज्यात कोणत्या कर्मातून आपल्याला काहीतरी मिळेल अशी जी इच्छा ज्यांची निघून गेली, असं जे सतत भगवंताची सेवा करतात 24 तास, असे जे योगी आहेत, असे जे पंडित आहेत, त्या श्लोकावर आधारित ही ओवी आलेली आहे. खरं तर असं सर्वांनाही जगता येऊ शकतं की ज्ञानाच्या टोकावर राहून सतत, म्हणजे की सतत ज्ञानरत राहून प्रत्येक काम, अक्षरशः ही प्रत्येक हालचाल आहे, प्रत्येक विचार आहे, प्रत्येक आचार आहे, अगदी स्वप्नावबोधचं सगळं काय सुरू आहे त्या ज्ञानाच्या टोकावर सुरू आहे सगळं, असं प्रत्येकजण जगू शकतो, असं यांचं मत आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणजे बघा किती उच्च पातळीवर हे जीवन जगत आहे, तसं प्रत्येकाला जगता येऊ शकतं असं ते म्हणत आहेत. आणि तसं आपण जगायचा प्रयत्न करूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत म्हणजे ते सत्यच. ठीक आहे, चला आपण तसं सतत योग घेऊन भक्तोन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.